नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, बघा आता बांधकाम कामगारासाठी शासन नवनवीन योजना आखत आहे. नवीन योजनेची अंमलबजावणी करत आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावर मग कामगारांसाठी त्या योजनेमध्ये मग स्कॉलरशिप असेल, त्यानंतर बांधकाम कामगारासाठी घरकुल योजना आहे, त्यानंतर त्यांना त्यांच्या पाल्याला स्कॉलरशिपच्या योजना आहेत अशा. त्यानंतर आरोग्य सुविधासुद्धा आहेत. काय केलं जातं, 2 लाखापर्यंत मोफत इलाज केला जातो. अशा नवीन योजना काय करत आहे, कामगारासाठी काय करत आहे, शासन राबवत आहे. आणि त्यामुळं मग जे कामगार असतील त्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांचे जे कामगाराचे पाल्य शिकत आहेत मुलं, 2 मुलांना मग स्कॉलरशिपचा लाभ असेल. मग कोणत्याही वर्गात असून द्या, तुमचे 1ली पासून 12वी पर्यंत कोणता एखादा डिप्लोमा डिग्री वगैरे मोठा कोर्स करत असेल, त्या हिशोबाने काय होत आहे, शासन त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून काय करत आहे, मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिप देत आहे, पैसे त्यांना भेटत आहेत. त्यामुळं मग जे कामगार आहेत त्यांनी काय करायचं आहे, याचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर एक अशी अफवा आहे की KYCची प्रक्रिया काय करावं लागणार आहे, बांधकाम कामगारांना करावं लागणार आहे. तसं काही अद्याप आणखीन शासनाकडून GR वगैरे आलेला नाही, तसं काही पत्र वगैरे नाही. ही जी अफवा आहे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिरत आहेत. पण त्या अफवेवर कोणीही कोणत्याही कामगारांनी विश्वास ठेवू नये, कारण ही आणखीन KYCची प्रक्रिया काय झालेली आहे, अद्याप चालू झालेली नाही. त्यामुळं मग कुणीही ह्या KYCच्या प्रक्रियेवर बांधकाम कामगाराच्या फक्त विश्वास ठेवायचा नाही, कारण ती KYCची प्रक्रिया कधी चालू होईल पण सध्या तरी चालू झालेली नाही. त्यामुळं मग कोणीही त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवू नये. त्या KYCच्या नावाखाली काही फ्रॉड वगैरे होऊ शकतं, त्याला तुम्ही बळी पडू शकतात. तसं तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. त्यामुळं बांधकाम कामगारामार्फत कोणतेही अधिकृत सूचना वगैरे आलेल्या नाहीत की सर्वच बांधकाम कामगारांनी KYC करा, असं काहीही सांगितलेलं नाही. आणखीन KYCची प्रक्रिया त्याची चालूही झालेली नाही. त्यामुळं मग काय करायचं आहे, कुणीही काही अफवेला बळी पडायचं नाही. ज्या योजना चालू आहेत तर त्या योजना चालूच राहणार आहेत. मग ज्यांना काही भांडे वगैरे जे भेटतात, ज्यांना भेटले नाहीत त्यांना सुद्धा काय झालेलं, आचारसंहिता झाल्यानंतर ह्या सर्व काही योजना चालू राहणार आहेत. आणि भांडे वगैरेच्या योजना ते बी आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय होणार आहेत, मिळणार आहेत. पण KYC वगैरे अधिकृत काही तसं बांधकाम कामगारामार्फत अद्याप काही सूचना वगैरे आलेल्या नसल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला कामगारांनी कोणत्याही अफवेला बळी पडायचं नाही. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही, कारण अधिकृत पत्र वगैरे काहीही आणखीन कामगार विभागामार्फत आलेलं नसल्यामुळं KYCची प्रक्रिया वगैरे काहीही अद्याप सुरू झालेली नाही. आणखीन जर तसं काही अधिकृत पत्र वगैरे आलं तर सर्वच ठिकाणी काय होणार आहे, बांधकाम कामगाराचे जे ऑफिस आहेत तिथं त्याची प्रक्रिया चालू होणार आहे. तत्पूर्वी हे जे सोशल मीडियावर जे वगैरे मॅसेज वगैरे फिरतात ना, त्याच्यावर कोणीही कोणत्याही कामगारांनी विश्वास ठेवू नये. धन्यवाद. कारण ही KYCची प्रक्रिया अद्याप चालू झालेली नाही, तसं काही अधिकृत वगैरे पत्र वगैरे पण नाही. धन्यवाद.